आजचा आपला घटक आहे आकृतिबंध. पहा, या घटकामध्ये वेगवेगळी अक्षरे, वेगवेगळी चिन्हे, आकृत्या, वेगवेगळी चित्रे, संख्या किंवा त्या संख्येवरील क्रिया असतील, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, एक विशिष्ट प्रकारचा क्रम असतो या सगळ्यांच्यामध्ये. किंवा मग जे चिन्हसमूह किंवा जे आकृत्यांचे समूह असतात, जे चित्रांचे समूह असतात, वारंवार पुन्हा पुन्हा त्याच क्रमाने येतात. पुन्हा पुन्हा काय होतात, ते चित्र किंवा आकृत्या पुन्हा पुन्हा त्याच क्रमाने येतात आणि मग आपल्याला त्या संपूर्ण आकृतिबंधाचे निरीक्षण करून कोणता आकृतिबंध तो आहे किंवा मग त्याच्या पुढील तो आकृतिबंध पूर्ण करणे यासारखे प्रश्न सोडवायचे आहेत. व्यवसाय सोडवायला सुरुवात करूयात. खालील आकृतिबंधाचे निरीक्षण करा व दिलेल्या पर्यायातील योग्य अक्षरसमूहासारखा तो आकृतिबंध आहे तो शोधा व तो पर्याय क्रमांक छायांकित करा. पहा, म्हणजे काय करायचे, वरती आकृतिबंध दिलेले आहे चित्रांच्या स्वरूपात किंवा चिन्हांच्या स्वरूपात आणि खाली पर्यायांमध्ये आपल्याला तो आकृतिबंधाचं नाव दिलेलं आहे. म्हणजे ABCD अशी अक्षरं वापरून त्या आकृतिबंधाचं नाव आपल्याला दिलेलं आहे. तर वरील दिलेला चित्रांचा जो आकृतिबंध आहे तो खालीलपैकी कोणता आहे हे आपल्याला शोधायचे. तर पहा, इथे या जर चित्राला आपण A म्हटलं, याला B म्हटलं आणि या पुढील चिन्हाला जर C म्हटलं, तर पुन्हा हे A नंबरचं चिन्ह आलेलं आहे. पुन्हा गोलाला आपण B नाव दिलेलं आहे, काळ्या गोलाला C दिलेलं आहे. पुन्हा स्टारला A, गोलाला B आणि काळ्या गोलाला C. याप्रमाणे ABC 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 हा आकृतिबंध आपल्याला इथे दिसत आहे. तर पाहूयात आपण पर्याय. पहा, पर्यायामध्ये इथे ABC 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 हा आकृतिबंध आपल्याला इथे दिलेला आहे. पहा, आता आकृतिबंधाचं नाव देताना फक्त एकदाच ABC असं नाही दिलं, तर ABC ABC 2 वेळा नाव घेऊन तो आकृतिबंध आपल्याला इथे दिलेला आहे. प्रश्न दुसरा. पहा, इथे बाण दिलेले आहेत. पहा, पहिल्या बाणाला जर आपण A नाव दिलं तर दुसरा बाणसुद्धा सेम पहिल्यासारखाच आहे म्हणून याला सुद्धा Aच नाव द्यायचं. परंतु तिसरा बाण हा पहिल्या दोघांसारखा नाही म्हणून याला आपण वेगळं नाव द्यायचं. AAB झालं. आता पुन्हा वरतीच बाण आहे म्हणून A, पुन्हा वरतीच A आणि खाली जो बाण असेल त्याला B, म्हणजे AAB. याप्रमाणे आपल्याला आकृतिबंध मिळालेला आहे AAB AAB. आता तो आपण पाहूयात पर्यायामध्ये कुठं आहे, तर पर्याय दुसरा AAB AAB हा आकृतिबंध आपल्याला इथे मिळालेला आहे. प्रश्न तिसरा. आता इथे वेगवेगळी चित्र दिलेली आहेत. पहा, आपण जर घोड्याला A नाव जर दिलं, त्यानंतर वाघाला जर B दिलं, हत्तीला C दिलं आणि सिंहाला जर D दिलं, कारण प्रत्येक प्राणी वेगवेगळा आहे त्याच्यामुळं त्याची अक्षरंसुद्धा आपण वेगवेगळी वापरलेली आहेत. पुन्हा घोड्याला A, कारण इथे A दिलेला आहे, वाघाला B, हत्तीला C आणि सिंहाला D. याप्रमाणे पहा, पुन्हा वाघ, घोडा, वाघ, हत्ती आणि सिंह याप्रमाणे तीच चित्र पुन्हा पुन्हा येत आहे किंवा त्या चित्रांचा गट पुन्हा पुन्हा येत आहे. तर याप्रमाणे ABCD ABCD हा आकृतिबंध आपल्या इथे तयार झालेला आहे. पर्याय जर पाहिलं तर चौथ्या पर्यायामध्ये पहा, ABCD ABCD हा आकृतिबंध आपल्याला इथे मिळालेला आहे. प्रश्न चौथा. पहा, स्टार आहे, पुन्हा 3 वेळा स्टार आलेला आहे. म्हणजे पहिल्या स्टारला जर A नाव दिलं तर याला सुद्धा A आणि तिसऱ्या स्टारला सुद्धा A. परंतु इथे आता वेगळं चिन्ह असल्यामुळे याला आपण पुढचं अक्षर घेणार आहोत. AAAB 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 याप्रमाणे आपल्याला आकृतिबंध मिळालेला आहे. तर पाहूयात. AAAB AAAB म्हणजे 3 वेळा A आणि त्याच्यानंतर B. पहा, पर्याय पहिला AAAB हा आकृतिबंध आपल्याला इथे मिळालेला आहे. प्रश्न पाचवा. पहा, सायकलला जर A नाव दिलं, बसला B, कारला C, पुन्हा सायकल आहे A
बसला बी आणि कारला पुन्हा सी, म्हणजे ए बी सी पुढे सुद्धा ए बी सी याप्रमाणे आपल्याला आकृतिबंध मिळालेला आहे. ए बी सी. तर पहा इथे पर्याय तिसरा ए बी सी हा आकृतिबंध इथे आपल्याला मिळालेला आहे. खालील प्रश्नात दिलेल्या आकृतिबंधाचे निरीक्षण करून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा आकृतिबंध पूर्ण करणारा योग्य पर्याय निवडा. पहा इथे आता आपल्याला आकृतिबंधाचं नाव सांगायचं नाही, तर आकृतिबंध इथे आपल्याला दिलेला आहे, परंतु मध्येच एक प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. तर तिथे कोणतं चिन्ह येईल किंवा कोणती आकृती येईल, कोणतं चित्र येईल हे आपल्याला शोधायचं आहे. तर आपण पाहूयात. पहा इथे पहिल्या बॉक्समध्ये उभी रेषा, नंतर दुसऱ्या बॉक्समध्ये उभी रेषा आणि दुसऱ्यांदा आडवी रेषा दिलेली आहे. पुन्हा इथे उभी आडवी तर आहेच, आणखी एक उभी रेषा दिली, इथे एक आडवी रेषा, म्हणजे याप्रमाणे एक उभी रेषा आणि एक आडवी रेषा असं वाढवत प्रत्येक वेळेला एक एक रेषा वाढवलेली आहे. पहा इथे आता उभी आडवी रेषा दिलेली आहे. आणि आता ह्या पुढच्या बॉक्समध्ये तर ह्या उभ्या रेषा 3 आणि ही आडवी रेषा 2 येऊन एक आता उभी रेषा इथं जर दिलेली आहे तर इथं आता आणखी एक आडवी रेषा येणार आहे, म्हणजे 3 उभ्या 3 आडव्या याप्रमाणे येणार आहे. पुढं गेलं तर 4 उभ्या 3 आडव्या, आता इथे 4 उभ्या आणि 4 आडव्या. तर आपलं हा पर्याय इथं असणार आहे 3 उभ्या आणि 3 आडव्या. तर पर्याय 2 मध्ये आपल्याला हे उत्तर दिलेलं आहे. प्रश्न 7. पहा इथे चौकटींमध्ये वेगवेगळ्या संख्या दिलेल्या आहे आणि मध्ये कोणती संख्या आहे ती आपल्याला शोधायचं आहे. इथे संख्यांवरील क्रियांचा आकृतिबंध आपल्याला दिलेला आहे. पहा 14 मध्ये 5 मिळवले तर 19 येतात. 19 मध्ये जर 6 मिळवले तर 25 होतात. 25 मध्ये जर 7 मिळवले तर 32 होतात. म्हणजे पहा इथे 5 मिळवले, त्याच्यापेक्षा एक जास्त 6 इथे मिळवले, त्याच्यापेक्षा एक पुढची संख्या 7 इथं मिळवले. आता इथे आपल्याला 8 मिळवावे लागतील. 32 मध्ये 8 मिळवले तर 40 येतात. आता इथे 8, तर या ठिकाणी आपल्याला 9 मिळवायला लागतील. 40 मध्ये 9 मिळवले तर उत्तर येतं 49. आणि 49 मध्ये जर 10 मिळवले तर पुढचं उत्तर 59 हे बरोबर आहे. 59 मध्ये जर 11 मिळवले तर 70 उत्तर येतं. म्हणून आपलं योग्य उत्तर काय आहे? 49. पहा प्रश्न 8 आहे. इथे संख्या दिलेल्या आहेत, मध्ये एक चौकट रिकामी आहे. आता हा आकृतिबंधसुद्धा संख्यांवरील क्रियाचा आहे. तर पाहूयात आपण इथे काय क्रिया झालेली आहे. तर पहा निरीक्षण जर आपण केलं तर पहा ही जी पहिली 28 संख्या आहे, ह्या 28 संख्येमध्ये जर ह्याच संख्येंची जर बेरीज, याच अंकांची जर बेरीज आपण मिळवली, म्हणजे 8 आणि 2 किती होतात? 10. तेच जर ह्या संख्येमध्ये जर मिळवले तर आपलं उत्तर किती येतं? 38 येतं. तर त्याचं उत्तर किती येतं? 38. पहा आता 38चं सुद्धा सेम करायचं आहे. 8 आणि 3ची बेरीज किती येते? 11. 8 आणि 3ची बेरीज किती येते? 11. पहा आता 38 अधिक जर 11 केले तर 49 येतात का? 8 आणि 1 9, 3 आणि 1 4, बरोबर. आता इथे सुद्धा आपल्याला सेम तसंच करायचं आहे. 4 आणि 9ची बेरीज आहे 13, तर ते 13 त्याच संख्येमध्ये मिळवायचे आहेत आणि यांची जर बेरीज केली तर 62 उत्तर येतं. इथे आपल्याला तेच करायचं आहे. 6 आणि 2 किती होतात? 8 होतात. तर ते 8 या 62 मध्येच मिळवायचे आहेत. 62 मध्ये जर 8 मिळवले तर आपलं उत्तर येतं 70. आणि पुढे जर आपण पाहिलं 0 आणि 7ची बेरीज 7 येते, तर या 70 मध्ये 7 मिळवले तर पुढे 77 उत्तर येत आहे. 77 मध्ये 7 आणि 7 जर 14 मिळवले तर 91 उत्तर येत आहे. याप्रमाणे हा आकृतिबंध पूर्ण होत आहे. म्हणून आपलं प्रश्नचिन्हाच्या जागी 70 ही संख्या येणार आहे, पर्याय पहिला. पहा प्रश्न 9. पुढील आकृतिबंध आपल्याला घड्याळाच्या चित्रांचा दिलेला आहे आणि इथे मध्ये एक घड्याळाच्या मध्ये प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, म्हणजे इथे किती वाजलेले असतील हे आपल्याला शोधायचं आहे. हा आकृतिबंध इथपर्यंत दिलेला आहे.
पहा, पहिल्याच घड्याळामध्ये किती वाजलेले आहेत? 1 वाजलेले आहेत. दुसरं घड्याळ जर पाहिलं तर दुसऱ्या घड्याळामध्ये 11 वाजलेले आहेत. पहा, पहिल्या घड्याळात 1 वाजले होते आणि दुसऱ्या घड्याळात 11 वाजले होते. म्हणजे हा जो तास काटा आहे तो 1 वरून 11 वर गेलेला आहे. 1 वरून 11 वर गेलेला आहे म्हणजे मागे फिरलेला आहे, तो उलट्या बाजूला फिरलेला आहे. पहा, आणि किती घरे मागे गेलेला आहे? तर 1 ते 12 आणि 12 ते 11 अशी 2 घरं तो मागे गेलेला आहे. आता इथे आपण पाहूयात तिसऱ्या घड्याळामध्ये तो आणखी मागे जातो का? तर पहा, 11 वरचा तास काटा आता 9 वरती गेलेला आहे. म्हणजे पहा, इथे सुद्धा 2 घरं तो मागे गेला आहे. 11 वरून 9 वर गेला आहे. आता पहा, इथे जर 2 घरं मागं जातोय, इथे सुद्धा 11 वरून 9 वर येतोय. तर आता इथे 9 वरून तो काटा आपला 7 वर गेला पाहिजे, म्हणजे 2 घरं मागे गेला पाहिजे, म्हणजेच इथं 7 वाजले पाहिजेत. तर पाहूयात इथे 7 वाजलेलं पहा पर्यायामध्ये आपल्याला दिलं आहे का? तर येस, चौथ्या पर्यायामध्ये आपल्याला 7 वाजलेले दिले आहेत, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय चौथा. आता पहा, जर आपण हा पर्याय जर इथे ठेवला, 7 वाजलेले दाखवले आहेत, तर पुढच्या पर्यायामध्ये 7 वरून 5 वर गेलेला आहे का 2 घरे पुढे? तर हो. आणि आता शेवटच्या पर्यायामध्ये 5 वरून पुन्हा 3 वर गेला आहे का? तर हो. म्हणजे आपला आकृतिबंध जो आपण उत्तर शोधलेला आहे ते अगदी बरोबर आहे. प्रश्न 10वा. पहा, इथे आता बॉक्समध्ये फक्त बाण दिलेले आहेत. बाण म्हणजेच आपण याला काटेसुद्धा म्हणू शकतो. घड्याळाच्या काट्याप्रमाणे हे बाण आपल्याला दिसत आहे. पहा, पहिल्या बॉक्समध्ये वरती आहे, दुसऱ्या बॉक्समध्ये वरती समोर तिरका आहे, त्याच्या पुढच्या बॉक्समध्ये सरळ पुढे गेलेला आहे. म्हणजे हा जो बाण आहे तो घड्याळाच्या दिशेने आपल्याला फिरलेला दिसत आहे. कसं फिरलेला दिसत आहे? घड्याळाच्या दिशेने फिरत आहे. आता समोर आहे, तर पुढच्या बॉक्समध्ये तिरका खाली गेलेला आहे, नंतर पूर्ण खाली गेलेला आहे. आता प्रश्नचिन्हाच्या जागेवर हा जो आहे त्याच्यापेक्षा थोडासा तो तिरका मागे जाणार आहे. तर हा पर्याय पहा, पहिला पर्याय जर पाहिला तर इथे आपल्याला हा बाण तिरका मागे गेलेला दिसत आहे. त्याच्यानंतर सरळ मागे आणि पुन्हा तिरका वरती गेलेला हा बाण दिसतो. म्हणजे घड्याळाच्या काट्याप्रमाणे हा बाण फिरलेला आहे, घड्याळाच्या काट्याप्रमाणे, म्हणून पर्याय पहिला. प्रश्न 11. पहा, इथे चौकटी दिलेल्या आहेत आणि चौकटीमध्ये ही काही चिन्ह दिलेली आहेत. पहा, चौकटीमध्ये चिन्ह कोणती दिलेली आहेत? तर चौकटीच्या कोपऱ्यामध्ये छोटा चौकोन दिलेला आहे आणि चौकटीची जी एक रेषा आहे त्या रेषेच्या मधोमध काळा टिपका दिलेला आहे. तर प्रत्येक पर्यायामध्ये असंच आहे. एका कोपऱ्यामध्ये छोटा चौकोन आणि रेषेच्या मधोमध काय दिलेला आहे? काळा टिपका दिलेला आहे. तर आता पहा, इथे आपण जर पर्याय पाहिला तर हा पहिला पर्याय जर आपण पाहिला तर हा काळा टिपका जो आहे तो रेषेच्या मधोमध नाही, म्हणून हा पर्याय इथेच बाद होतो. आता 3 पर्यायांपैकी आपल्याला उत्तर शोधायचं आहे. तर आता आपण पाहू शकतो. पहा, हा जो छोटा चौकोन आहे तो उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात गेलेला आहे. इथे पहा, आधी उजव्या कोपऱ्यात होता, दुसऱ्या चौकोनामध्ये तो इथून इथे म्हणजे डाव्या कोपऱ्यात गेलेला आहे. डाव्या कोपऱ्यात म्हणजे डावीकडं फिरलेला आहे. आणि हा जो टिपका आहे काळा टिपका तो मध्ये डाव्या बाजूला होता, तो आता खालच्या बाजूला आलेला आहे, म्हणजे तो पुढच्या बाजूला फिरलेला आहे. कसं फिरलेला आहे? पुढच्या बाजूला फिरलेला आहे. आणि हा जो छोटा चौकोन आहे तो मागे फिरलेला आहे. पहा, आता इथून पुन्हा आपण हा काळा जो चौकोन आहे तो मागेच फिरणार आहे. पुन्हा बघा, तो मागे फिरून खालच्या कोपऱ्यात आला आणि हा काळा टिपका पुढे फिरून या ठिकाणी गेलेला आहे. आता पुन्हा काळा टिपका पुढे फिरणार आहे आणि इथं जाणार आहे, गेलेला आहे. आणि छोटा चौकोन हा फिरून पहा इथे गेलेला आहे पुढे. आता हेच पुढं इथंही होणार आहे. हा काळा टिपका इथून मागे इथे येणार आहे आणि हा चौकोन या कोपऱ्यातून कुठं जाणार आहे? आता हा वरच्या कोपऱ्यामध्ये जाणार आहे. म्हणजे इथे छोटा चौकोन आणि हा जो काळा टिपका आहे इथला तो इथे येणार आहे.
पहा याप्रमाणे हा पर्याय आपल्याला कुठं दिसत आहे, तर पर्याय 3ऱ्या ठिकाणी आपल्याला हा दिसत आहे. योग्य उत्तर पर्याय 3. प्रश्न 12वा. पहा इथे चौकटीमध्ये छोटे छोटे गोल काढून दिलेले आहेत आणि आकृतीबंध आपल्याला ओळखायचा आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं चिन्ह, आकृती किंवा कोणतं चित्र येणार आहे. पहा पहिल्या चौकोनात 1 2 3 4 5 गोल आहेत. त्याच्यानंतर 3 गोल आहेत आणि त्याच्यानंतर 4 गोल आहेत. म्हणजे 5 3 4. इथे सुद्धा 5 3 आणि याच्या पुढे 4 गोल आले पाहिजेत. तर इथे पहा पर्याय आहे का, तर पर्याय दिलेला आहे पर्याय पहिला. 4 गोल येतील. म्हणजे आकृतीबंध काय असणार आहे, ए बी सी याप्रमाणे हा आकृतीबंध असणार आहे. पर्याय पहिला. प्रश्न 13. खालील चित्रांतील आकृतीबंध पूर्ण करण्यासाठी कोणत्या फरशीचा उपयोग केला आहे ते पर्यायातून शोधा. पहा अशा वेळेला जेव्हा फरशीचे आकृतीबंध असतात त्यावेळेला अगदी बारीक निरीक्षण करून एकतर यातला एक छोटा आकार, ह्या फरशीमधला एक छोटासा तुकडा घेऊन तो याच्यापैकी कोणता आहे का हे पाहायचं आणि त्याप्रमाणे जर पाहता नाही आलं तर पर्यायातला एक एक तुकडा या आकारामध्ये कुठे बसतो का हे आपल्याला पाहायचं आहे. तर पहा पहिला जर हा तुकडा उचलून जर इकडे ठेवला तर याप्रमाणे चौकोन फरशीचा इथे कुठेच नाही, त्याच्यामुळं हा आकार इथे बसत नाही. हा जर दुसरा पर्याय जर ठेवला त्रिकोणामध्ये गोल, तर पहा इथे त्रिकोणामध्ये गोल, खाली तोंड असलेला त्रिकोण, खाली तोंड म्हणजे उलटा त्रिकोण आणि त्याच्यामध्ये गोल, उलटा त्रिकोण त्याच्यामध्ये गोल आणि काही ठिकाणी तीच आकृती मग सरळ करून ठेवलेली आहे. म्हणजे वरती त्रिकोण आणि त्याच्यामध्ये गोल, म्हणजे ही फरशी आहे ती बरोबर इथे काय होणार आहे, प्रत्येक आकारामध्ये बसणार आहे. म्हणजे या फरशीनेच हा आकृतीबंध पूर्ण झालेला आहे. तिसरा पर्याय पाहिला तर असा चौकोन इथे कुठेही पर्यायामध्ये दिसत नाही, किंवा हा जर उभा जर ठेवला तर हा असा चौकोन दिसतो आयतासारखा, परंतु त्याच्यामध्ये इथे एक गोल आहे आणि इथे काय आहे, 2 गोल दिलेले आहेत. त्याच्यामुळे हाही इथे कुठे बसत नाही. आणि हा तर त्रिकोणात गोल आहे परंतु त्याच्या भोवती पुन्हा एक मोठा गोल आहे, तर तसा मोठा गोल इथे कुठेही दिसत नाही, किंवा ही फरशी या आकारामध्ये कुठंही जाऊन ती बसत नाही. फक्त पर्याय दुसरा त्रिकोणामध्ये गोल हा जर तुकडा आपण इथे नेला तर बरोबर ह्या फरशीच्या आकारांवरती तो मॅच होतो किंवा बसतो. पहा या फरशीच्या आकाराचं जर डिझाईन बघितलं आणि ते जर पर्याय पाहिले तर हे काही पर्याय अगदी बाद आहेत, याप्रमाणे किंवा याप्रमाणे आकार नाहीच आहेत. तर हे राहिले 2 पर्याय. या 2मधले कुठला आकार इथे अगदी तंतोतंत बसत आहे, तर हा पहिला आकार जर आपण इथे पाहिला तर हे फरशीचं पहा एवढा जर तुकडा आपण जर घेतला तर याच्यामध्ये हा आकार, पहिला जो आकार आहे, पहिला जो पर्याय आहे तो अगदी तंतोतंत बसत आहे. परंतु हा दुसरा आकार म्हणजे काळी तिरपी रेषा हे कुठंही इकडं बसत नाही, किंवा हा आकार इथे फरशीमध्ये कुठेही आपल्याला दिसत नाही. म्हणून हा पहिला पर्याय अगदी इथे तंतोतंत बसतो. म्हणून ह्या फरशीमुळेच ही आकृतीबंध किंवा हा आकृतीबंध इथे तयार झालेला आहे. प्रश्न 15. पहा इथे अशी डिझाईन फरशीची तयार झाली आहे आणि यातील कोणता तुकडा इथे बसणार, तर हा पहिला अगदी नाही, दुसरा अगदी नाही, तिसरा किंवा चौथा यापैकी बसू शकतो. तर आपण निरीक्षण केले असता हा जर तुकडा जर आपण उचलून ठेवला तर पहा याप्रमाणे इथे हा तुकडा इथे आणि खालीसुद्धा प्रत्येकी याप्रमाणे इथे ही डिझाईन तयार होत आहे. म्हणून पर्याय चौथा हा जर तुकडा आपण फरशीचा जर ठेवला इथे 1 2 3 4 एकाखाली एक, तसेच इथं सुद्धा, तर ही डिझाईन आपल्याला दिलेली तयार होत आहे. हा प्रश्न 16. इथे ही जी डिझाईन तयार झालेली आहे फरशीची, तर पर्याय दुसरा जर आपण विचार केला तर हा जो तुकडा आहे काळ्या चौकोनामध्ये पांढरा चौकोन, हे जर आपण इथं पाहिलं तर निरीक्षण केलं असता हा तुकडा इथे प्रत्येक ठिकाणी आपल्याला इथे बसलेला तो दिसत आहे आणि हा आकार वेगवेगळा फरशीचा तयार झालेला आहे. असं अधिकचं प्लसचं चिन्ह इथे कुठंही नाही आहे, गुणाकाराचं चिन्हमध्ये कुठेही दिसत नाही, किंवा असं झेडचं चिन्हसुद्धा कुठेही दिसत नाही. तर चौकोनाच्या मध्ये हा पांढरा चौकोन आपल्याला सगळीकडे दिसत आहे, म्हणजे हाच आकार इथे बसलेला आहे.
प्रश्न 17 पहा, या फरचीचा आकार किंवा हे फरचीचं डिझाईन तयार होण्यासाठी बघा पर्याय चौथा, या प्रकारची गोल फरची इथे बसवलेली आहे. पहा गोल 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 आणि त्याच्यामध्ये ही अशी चांदणीसारखा किंवा स्टारसारखा आकार मध्ये, तर अशा गोल फरशीचा हा आकार सगळीकडे बसत आहे, म्हणून पर्याय चौथा. प्रश्न 18 खालील आकृतिबंध पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. पहा आता इथे संख्यांचा आकृतिबंध आहे. पहा काय आहे ते, तर निरीक्षण केलं तर 5च्या पटीतील संख्या आहेत ह्या. 10, 15, 20, 25, त्याच्यामध्ये आणखी 5 मिळवले तर इथे 30 येणार आहे. तर इथे प्रश्नचिन्हाच्या जागी 30 ही संख्या येत आहे. 45, 32 किंवा 33 या कुठल्याही संख्या इथे येत नाही, म्हणून फक्त ब योग्य हा पर्याय आपण इथे निवडणार आहोत. प्रश्न 19 खालीलपैकी कोणत्या आकृतिबंधात प्रश्नचिन्हाच्या जागी 36 ही संख्या येईल. पहा जर पहिला पर्याय जर पाहिला तर 12, 12 दुनी 24, 12 त्रिक 36, तर इथे 36 ही संख्या येत आहे, म्हणून हा पर्याय आपण निवडला. ब पर्याय जर आपण पाहिलं तर पहा ब पर्यायामध्ये काय 21 अधिक 3 24 अधिक 3 27, म्हणजे 3 संख्या वाढलेली आहे. 27 अधिक 3 30 होतात, म्हणजे इथे 30 संख्या येते, म्हणजे 36 येत नाही. हा पर्याय आपण नाही निवडणार. पर्याय क पाहिला तर इथे पहा 9च्या पटीतील संख्या आहे. 9, 9 दुनी 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, इथे सुद्धा 36 संख्या येत आहे, म्हणून पर्याय क निवडलेला आहे. आणि आता शेवटचा पर्याय पहा, इथे 20च्या पटीतील संख्या आहेत. 20, 40, इथे 60, 80, 100, 120 याप्रमाणे 20च्या पटीतील ह्या संख्या आहेत. तर प्रश्नचिन्हाच्या जागी 36 ही संख्या कुठे कुठे येत आहे, तर पर्याय अ आणि क मध्ये, म्हणून फक्त अ आणि क योग्य हा पर्याय आपण इथे निवडलेला आहे.